महाराष्ट्र पोलीस दलाचे सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे पोलीस दलात अधिकारी म्हणून भरती झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे या अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आणि त्यांच्या मानसिकतेची जाण असलेल्या एक जबाबदार पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्यापर्यंत कुठलीही तक्रार घेऊन आलेला व्यक्ती हा आजपर्यंत कधीही हताश किंवा निराश होऊन परत जात नाही. या जनतेच्या बोलक्या आवाजात प्रतिक्रियाच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. कुठल्याही गुन्ह्यांचा गुंता सोडून त्याचा सोक्षमोक्ष लावणे हे अगदी अट्टल गुन्हेगारालाही वठणीवर आणणारे पोलीस अधिकारी अशी ओळख असणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे मॅडम आणि याच अनुषंगाने डॅशिंग अधिकारी तृप्ती सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 जून 2024 रोजी शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगराजवळ दोन इस्मांना काही अज्ञात चोरट्यांनी गाडी थांबवून गाडीच्या काचा फोडत त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. त्या गुन्ह्याचा तपास करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध मालेगाव येथे लागल्यामुळे पथकाने मालेगाव शहरात शोधाशोध सुरू केली. त्या ठिकाणी नामे भूषण त्र्यंबक गोलाईत वय वर्ष 19 तसेच कृष्णा संतोष दळवी वय वर्ष 20 दोघेही राहणार सिडको नाशिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्यातील उर्वरित 4 आरोपी नाशिक तपोवन या ठिकाणी सापळा लावून पोलिसांना त्यांना देखील ताब्यात घेतले आहे. त्यापैकी भूषण त्र्यंबक गोलाईत, कृष्णा संतोष दळवी, निलेश सुनील कुमावत, आदिल आसिफ खाटीक, यश उर्फ सोनू वसंत रणधीर, चंदू गोपाळ आवळे यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत. 2:45 वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीच्या डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी नामे यश चंद्रकांत कोठावदे वय 27 वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इस्मांनी त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, त्यांचं घड्याळ आणि मोबाईल असा तसंच 50,000 रुपये असा ऐवज चोरून नेला होता. हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 149/24 अन्वये दाखल झालेला आहे. त्यामध्ये नंतर गुन्ह्यात 395 नुसार कलमवाढ करण्यात आली. गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डिप्टी टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत. एकूण 6 आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण 4,40,000चा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन, अंगठी, त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 4,40,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत वय 21 वर्ष पवननगर सिडको, आदिल आसिफ खाटीक वय 20 वर्ष पवननगर सिडको, यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामतवाडा नाशिक, चंदू गोपाळ आवळे DGP नगर नाशिक तसंच यामध्ये आणखीन 2 आरोपी आहेत. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.